जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो आज एक मी रेसिपी बनवायला चाललो आहे। तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये किंवा वेगवेगळ्या जिथे जिथे जाल तुम्ही तिकडे वेगवेगळी तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल, म्हणजे जेवणाची चव बघायला भेटेल। तर कोकणामध्ये तुम्हाला जर आमच्या कोकण साईडला आलात, रत्नागिरी राजापूर साईडला आलात तर तुम्हाला एकदम झणझणीत एकदम सगळं तिखट असं झणझणीत सगळं खायला भेटेल। आणि त्याच्या पुढे म्हणजे त्याच्या अगोदर कोल्हापूर किंवा सातारा ह्या गेला तर तुम्हाला तो त्याच्यापेक्षा अजून झणझणीत तांबडा पांढरा रस्सा म्हणा किंवा असं वेगवेगळं त्याला त्यांच्या रेसिपींना नाव आहे। आणि जिथे जाल तिथे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला अशी रेसिपी बघायला भेटेल। आणि आमच्या राजापूरवरून जर अजून पुढे गेलात तुम्ही कुडाळ, सावंतवाडी किंवा मालवण, गोवा, मालवणला गेला तर मालवणची चव तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची भेटेल। गोव्याला त्याच्या पुढे जर गोव्याला गेला तर गोव्याला अजून वेगळ्या प्रकारची तुम्हाला चव चाखायला भेटेल। तर अशीच मी आज गोव्यामध्ये जी मच्छी कढी कशी बनवतात ना ती तुम्हाला दाखवतोय। गोव्याची मच्छी कढी बनवताना त्यांच्याकडे जे पदार्थ वापरतात ना, आतमध्ये मसाला वगैरे वापरतात ते जरा वेगळ्या पद्धतीने वापरतात। आम्ही कोकणातले आम्ही कसे राजापूर रत्नागिरी साईडला आम्ही कसे वापरतो की ते कांदा खोबरा हे सगळं कापून चिरून ते भाजून वगैरे घेतो, पण ते लोक तसे नाही करत। ते कांदा खोबरा वगैरे जे आहेत ना ते जसं आहे तसंच घेतात आणि तसंच मिक्सरमध्ये लावून कापून मिक्सरमध्ये लावून ते नंतर त्याचा मसाला बनवतात। तर तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा गोव्यामध्ये फिश करी म्हणजे मच्छी कढी बनवताना काय काय पदार्थ वापरतात ना ते पहिले तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो बघा, हे मी पापलेट आणले होते। हे पापलेटचे तुकडे मी इथे सगळे करून ठेवले आहेत। एवढीच मच्छी आहे पापलेट। आणि त्यानंतर जे लागणारा त्याच्यामध्ये लागणारा जो मसाला आहे तो कशा प्रकारे ते तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम मी घेतले आहेत हे 2 टोमॅटो घेतले आहेत, 2 मिरच्या घेतल्या आहेत, ओल्या मिरच्या। हे जास्त प्रमाणात ह्या तिखट नसतात मिरच्या, त्या मिरच्या आहेत। त्यानंतर ही अर्धी वाटी खोबरं, हे पूर्ण खोबरं मला किसायचं आहे। आणि कांदे घेतले आहेत, 4 कांदे घेतले आहेत, छोटेच आहेत मोठे नाहीत जास्त। त्यानंतर हे मित्रांनो चिंच आहे, ही सुकवलेली चिंच आहे, ही चिंच आहे। आणि त्यानंतर इथे लसूण आहे आणि अद्रक आहे। आणि हा एक मेन पदार्थ याच्यामध्ये वापरला जाणार तो म्हणजे मित्रांनो हे तिरफळ आहेत। हे बघा, हे गावच्या ठिकाणी तिरफळ वगैरे भेटतात अशी ही तिरफळ आहेत। तर आपण सर्वप्रथम हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या कांदे कापून घेऊया। हे खोबरं आहे ते खोबरं पण चिरून घ्यायचं आहे, व्यवस्थित किसून घ्यायचं आहे। आणि हे टोमॅटो वगैरे सगळे सर्वप्रथम आपण पूर्ण कापून घेऊया व्यवस्थित।
हे बघा कांदा, लसूण, खोबरं हे सर्व आपलं रेडी झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, या कांद्याला ना भाजायचं नाही, डायरेक्ट आपण मिक्सरमध्ये टाकायचं आहे. म्हणजे जी गोव्याची जी त्यांची पद्धत आहे ना ती तुम्हाला दाखवतोय. कांदा आपण डायरेक्ट टाकायचा आहे. आपण कोकणामध्ये काय करतो की आपण हे कांदा वगैरे भाजतो, तव्यावरती भाजून घेतो, म्हणजे लाल लाल होईपर्यंत भाजून घेतो. कांदा भाजतो, परत हे जे ओलं खोबरं आहे ना ते पण आपण भाजतो. पण तिकडे गोव्या साईडला गेलात ना की हे भाजत नाही, हे डायरेक्ट टाकतात मच्छीमध्ये. मग तसंच आपण तुम्हाला दाखवतो. हे पण मी तसंच टाकतोय. हे बघा, त्यानंतर हे अद्रक आणि लसूण हे पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. अद्रक लसूण आणि त्याच्यानंतर थोडं टोमॅटो आपण आतमध्ये टाकू आणि थोडं टोमॅटो अर्ध ठेवून देऊ. जे डायरेक्ट हे आपण ह्या ज्या वस्तू आहेत हे आपण आपल्याला डायरेक्ट टाकायचे आहेत आतमध्ये जेव्हा आपण फोडणी देऊ ह्याला टोपामध्ये तेव्हा. आणि ह्याचं चिंचेचं पूर्ण पाणी करून घ्यायचे आहे. आणि जी तिरफळं मी काढलेली आहेत तर सर्व जो ह्याची जी चव येणार आहे ना मित्रांनो, तर ह्या तिरफळांवरती आहे. आणि ही तिरफळं नंतर पूर्णपणे चांगली बारीक करायची, ठेचायची, आतमधली बी काढायची आणि ती नंतर जेव्हा शिजत असेल, मच्छी शिजत असेल तेव्हा त्याच्यात टाकायची. तर सर्वप्रथम आपण पहिलं हे मिक्सरमध्ये लावून घेऊया. तर मंडळी थोडं आहे ना हे थोडं पूर्ण सफेद झालं, तर त्याच्यासाठी आपण अर्धा चमच त्याच्यामध्ये हळद टाकूया. जसं तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रमाणात टाकायची. मी ते अर्धा चमचचा वापर करतोय. थोडं अजून बारीक करून घेऊया. पूर्णपणे बारीक नाही झालंय. झालं मंडळी, मिक्सर आपला लावून झालेला आहे. जे कांदा खोबरा होतं ते वाटून झालेलं आहे मिक्सरमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, हे चिंच आहे, ही सुकवलेली चिंच आहे बघा. ही आपल्याकडे गावाला भेटते सुकवलेली चिंच. ही आम्ही आणून ठेवली होती. ह्याचं काय करायचं, पाणी करून घ्यायचं. पूर्ण जशीच्या तशी टाकायची नाही चिंच, त्याचं पाणी फक्त घ्यायचं करून. आणि जो चोथा आहे तो चोथा टाकून द्यायचा. अशा प्रकारे ह्याचं हे हा जो चोथा आहे तो टाकून द्यायचा. तर मित्रांनो, चिंचेचं आपण पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकूया हे फिश. सगळे पापलेटचे तुकडे आहेत ते टाकूया. त्याच्यामध्ये एक सुरमईचा पण तुकडा आहे बघा. तुम्हाला जशी मच्छी भेटेल ती मच्छी तुम्ही आणू शकता. बांगडे आणू शकता, दुसरी मच्छी कुठली असेल तर ती आणू शकता. मी पापलेट मला स्वस्त भेटले, मी पापलेट आणले. तर हे सगळं कोकमाचं चिंचेचं पाणी त्याच्यात मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण हा केलेला हा मसाला तो टाकूया.
तर मंडळी एवढं आपण बघितलं. आता जाऊया आपण गॅसवरती. आता या पुढचं जे आहे ते गॅसवरचं काम आहे. गॅसवरती टोप ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून 1-2 पाकळ्या अजून लसणीच्या घ्यायच्या. त्यानंतर त्याचीच तेल टाकून लसणीची आपण फोडणी द्यायची. फोडणी हे टाकायचं. हे टाकल्याच्या नंतर पुढे टोमॅटो आणि ही जी मिरची कापून ठेवलेली आहे ती टाकायची. आणि ज्यावेळेस उकाळा येईल, 1-2 उकाळे चांगले आले मच्छीला, की त्याच्यानंतर जे मेन आहे त्रिफळं, ती तिरफळ आहेत ना, व्यवस्थित चेचून तिरफळ पूर्ण त्याच्यामध्ये टाकायची. आणि तिरफळाचा जो फ्लेवर आहे ना मित्रांनो, तो फ्लेवर ह्या पूर्ण रश्श्याला, जो कढी बनवताय, फिश कढी, त्या मच्छी कढी बनवते, त्या मच्छी कढीला तिरफळांचा फ्लेवर येतो. आणि हीच खरी गोव्याची रेसिपी आहे. तर चला आपण जाऊया आता गॅस जवळ. तेल गरम झालंय बऱ्यापैकी. त्याच्यात आपण टाकूया ही लसूण. 2 पाकळ्या लसणीचे टाकतो. त्यानंतर थोडी मोहरी टाकतो. ह्या ओल्या मिरच्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये टाकतो. आणि आता टाकूया आपला तर मित्रांनो बघा, चांगल्यापैकी आता उकाळा आलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला चवीनुसार जर मीठ पाहिजे ना, ते मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही अंदाजे टाका. तुमचं जर कढी कितपत असेल त्या अंदाजे टाका. मी त्याप्रमाणे टाकतोय. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे आता काय राहिलंय, टोमॅटो. वरून मी टोमॅटो घालतोय. आणि सर्वात महत्त्वाचं जे त्रिफळ होते, जो खराब फ्लेवर आहे तो यांचा आहे, त्या त्रिफळांचा. तर ह्यांना काय करायचं, तर पहिलं चेचायची चांगली. उडालं. हे बघा, अशी चेतल्याच्या नंतर आतमध्ये त्याच्या बी आहे, ती बी काढून टाकायची आणि वरची सालं तेवढी घ्यायची. ही बघा, अशा प्रकारे ही बी निघते आणि ही त्याची सालं आहेत. ही सालं आपल्याला याच्यात टाकायची आहेत. किंवा आपण अशी पूर्ण टाकली तरी काय हरकत नाही, काय अपायकारक नाही आहे. जर तुम्हाला सालं निघत असतील तर सालं टाका. आतमध्ये बी आहे बघा. ही बघा, आतमध्ये अशी काळ्या कलरची बी आहे आणि वरचं हे साल, आणि हे साल आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळी चांगली चेचून आतमध्ये टाकून द्यायची. चला मंडळी, झालेलं आहे पूर्ण. कढी तयार केलेली आहे. बघू शकता आपण किती मस्त कढी झालेली आहे. जरा टेस्ट करून बघूया. गोव्याची चव याला येते की नाही ती बघायची आपल्याला फक्त. हा हा, एक नंबर झाले आहे खरोखर मित्रांनो. जी आपण त्रिफळ याच्यामध्ये टाकले ना, ते त्रिफळाचा फ्लेवर, एकदम त्रिफळाचा सुगंध खरोखर चांगला येतोय. आणि बरं वाटलं, बऱ्याच दिवसांनी ही फिश करी खायला भेटली.
तुमच्याकडे कुठल्या कशा प्रकारे बनवतात ते कळवा, कारण सगळ्या गावोगावी वेगवेगळ्या प्रकारचे असे आपण पदार्थ बनवत असतो. तर तुमच्याकडे कशा प्रकारे बनवतात ते नक्की या कमेंट्समधून कळवा. तोपर्यंत भेटूया. टाटा, बाय बाय.